निमित्तानं गेट टुगेदर होतं. ग्रामीण भागातून आपण सर्वजण इथे आलेला असतो. आपल्या नोकरी धंद्यामध्ये आपण व्यस्त असतो आणि गेट टुगेदर आपल्या कुटुंबांचं सर्व कुटुंबांचं होत नसतं. त्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण एकत्र येऊन अशा प्रकारचे गेट टुगेदर करतो. सत्यनारायण पूजा हा एक निमित्त आहे. खरं तर ह्या निमित्तानं सोसायटीमध्ये असणारे मतभेद विसरले गेले पाहिजेत. बऱ्याच वेळा काय कधी कधी मतभेद होतात आणि त्याचं रूपांतर वादात होतं आणि ती मॅटर अलीकडे पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. याचं कारण असं आहे की आपण एक दुसऱ्याला समजून घेत नाही. आपण आपलं एक दुसऱ्यातले मतभेद हे आपण आपल्या पोलीस स्टेशनपर्यंत जातील इथेपर्यंत आणले नाही पाहिजे. ह्या निमित्तानं मी आपल्या सर्व सोसायटीला शुभेच्छा देतो पुढील काळासाठी. आणि मी जिथं ह्या ठिकाणी येण्याचा मला असं अपेक्षित होतं की भरपूर लोक असतील, इतकीच लोक आहेत कमी, पण काय हरकत नाही. आमच्याकडून जे तुम्ही एक 10 मिनिटं ऐकाल ते तुम्ही कॅरी फॉरवर्ड करणार, आपल्या सहकार्यांना सांगणार किंवा आपल्या इतर कलिग्सना सांगणार अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. या पुढे बसाया. बऱ्याच वेळा आपण सर्वजण म्हणतो ना की काम कशासाठी करतो, तर पोटासाठी करतो. ते पोटाच्या पलीकडे जाऊन अजून सुद्धा आहे की आपल्या काही इच्छा आकांक्षा असतात त्या पूर्ण करण्यासाठी आपण पैसे साठवतो. काही लोक पैसे बँकेत साठवतात, काही घरात ठेवतात, काही लोक स्वतःच्या अंगावरती सोन्याच्या स्वरूपात ठेवतात, काही लोक अजून लॉकरमध्ये ठेवतात, काही शेअर मार्केटमध्ये गुंतवतात, काही म्युच्युअल फंडात गुंतवतात. पेन्शनर लोकांना असं त्याचं महत्त्व माहिती आहे की जर आता आमच्याकडे अशा अलीकडे अनेक घटना घडलेल्या आहेत की आपल्याकडची सगळा फंड्स सायबर क्राईमच्या माध्यमातून जाऊ शकतो. तर सायबर क्राईम हा मोठा विषय आहे, परंतु दररोजच्या लाईफमध्ये आपल्या जीवित आणि वित्ताचं संरक्षण कसं करायचं ह्यासाठी सुद्धा आपण काळजी घेतली तर आपल्या आयुष्यात कुठलाही वाईट प्रसंग येत नाही. प्रत्येकाला आज सरकारी नोकरी मिळत नाही, बरोबर आहे ना. सरकारी नोकरीमध्ये थोडीफार सुरक्षितता असते की आपल्या मृत्यूनंतर आपल्या फॅमिलीला पेन्शन मिळते. प्रायव्हेटमध्ये असं नाही. प्रायव्हेटमध्ये एकाच वेळी भरपूर पगार मिळणार, मात्र काही वेळा जर नोकरी गेली तर बऱ्याच वेळ प्रॉब्लेम येतात. त्यासाठी आपल्या जीवनाचं फायनान्शियल मॅनेजमेंट ॲडमिनिस्ट्रेशन आपण बघितलं पाहिजे. आपल्या भविष्यात एक कमावता व्यक्ती असतो, त्याच्यावरती त्याची बायको, त्याची मुलं, त्याच्याबरोबर आई वडील यांची जबाबदारी असते. तर सगळ्यात महत्वाचं काय, अर्थरक्षिती रक्षता असं संस्कृतमध्ये सुवचन आहे. त्याचा अर्थ असा आहे की आपण पैशाचं संरक्षण केलं पाहिजे. तर पैशाचं संरक्षण करण्यासाठी काय काय केलं पाहिजे. पैसे आपण कुठे कुठे असतात, पैसे बँकेत असतात, पैसे घरात असतात, पैसे सोन्यात असतात, पैसे म्युच्युअल फंडात असतात, शेअर मार्केटमध्ये असतात. त्या प्रत्येक ठिकाणी चोर बसलेले आहे. प्रत्येक ठिकाणी चोरी होऊ शकते. त्याची सुरुवात घरापासून सुद्धा होऊ शकते. आता घरामध्ये चोरी होते, आता तुमच्यासारख्या सोसायटीमध्ये चोरी होऊ शकते, कुठेही होऊ शकते चोरी. मात्र चोरी होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे, प्रत्येक सोसायटीनं एंट्री आणि एक्झिट पॉइंटचा सीसीटीव्ही कव्हर केला पाहिजे. तुमच्याकडे सीसीटीव्ही आहे? हा, तुम्ही जोपर्यंत सीसीटीव्ही बसवणार नाही तोपर्यंत तुम्ही सगळे असुरक्षित आहात. ही पहिली गोष्ट. सीसीटीव्हीला जास्त खर्च येत नाही, मात्र एखाद्या वेळी एखाद्याच्या घरात चोरी झाली. आता बघा, आपल्या गावात कसं असतंय की आपण ग्रामीण भागातून आलो, गावात एखादा परका माणूस आला तरी ओळखते की कुणाच्या घरी आला होता, काय आला होता. आज 1.5 कोटी लोकसंख्या आहे मुंबईची, बरोबर आहे ना. काय समजणार कोण येऊन गेला आपल्या घरी, कोण चोरी करून गेला, काय करून गेला. आणि पोलिसांना आपण फक्त फुटेज आणि फुटेजच्या आधारेच आपण चोरांचा माग काढू शकतो, दुसरे कुठलेही नाही. आता अलीकडे चोर एवढे शातीर बनलेत की ते मोबाईल पण वापरत नाही. मोबाईल बंद करून चोरी करायला येणार, स्टेशनवर येणार, मोबाईल बंद करणार, इकडे येणार, चोरी करून जाणार, स्टेशनवर जाणार, मोबाईल चालू करणार, निघून जाणार. कसं ट्रॅक करणार त्याला. अशा बऱ्याच गोष्टी असतात. काही लोक फक्त व्हॉट्सअप वापरतात. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक सोसायटीला सीसीटीव्ही कव्हर असला पाहिजे. प्रत्येक सोसायटीला सीसीटीव्ही कव्हर असला पाहिजे. 50 कॅमेरे लावायची गरज नाही, 1-2 लावा, परंतु जिथून चोर येऊ शकतो तिथे. चोर कुठे जाऊ शकतो, लिफ्ट आणि खालचा मुख्य जिना आहे ना तो तिथं पाहिजे.
म्हणजे 2 मार्गानेच तो वर चढू शकतो ना. आणि एक बिल्डिंगच्या आवाराचा कव्हर करणारे कॅमेरे किंवा 3 कॅमेरे तरी तुमचे असले पाहिजे. हे पहिला मुद्दा. दुसरं, लहान मुलं असतात. बऱ्याच वेळा लहान मुलं मिसिंग होतात, कोण किडनॅपिंग होतं, काय होतं. ऍक्च्युली पोलीस स्टेशनला कायद्याप्रमाणे जरी मुलगा घरातनं पळून जरी गेलेला असला तरी तो त्याला किडनॅपिंग असं गृहीत धरतो आपण. असं गृहीत धरलं असतं. तर आपल्या मुलांना सुद्धा एक साधं आम्ही निरीक्षण करत असतो की रस्त्यावरून चालताना सुद्धा माणसं कशी चालतात त्याच्यावरून समजतात की ती माणसं आपल्या आयुष्याची कशी बेफिकीर असतात. आता ही लहान मुलं आहेत आपल्या समोर, तर त्याच्या आईनं, त्याच्या वडिलांनी, त्याच्या आजोबांनी कसं चाललं पाहिजे रस्त्याने, तर फुटपाथवरनं चाललं पाहिजे. फुटपाथवरती बऱ्याच वेळा केडीएमसीच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तिथे एक हॉकर्स लागलेले असतात. तिथून वाट काढत कसं जायचं म्हणून लोक रस्त्यावर चालतात, बरोबर की नाही. मग रस्त्यावर चालताना त्या ऍक्सिडेंट कसा होऊ शकतो. जर आपण मुलाला आपल्या उजव्या हातात घेऊन डाव्या बाजूने चाललोय तर वाहनाची ठोकर कोणाला बसू शकते, जो रस्त्याच्या बाजूला आहे त्याला बसू शकते, बरोबर आहे की नाही. तर त्या मुलाला तुम्ही डाव्या हाताने गेलं पाहिजे जो फुटपाथकडे असेल भाग. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. पण आपण तसं आम्ही नेहमी बघत असतो की एकदम बिंदास्त राहतात लोक. आपल्या लहान मुलाला त्या मोटरसायकलच्या टाकीवर बसवून नेणार. लोकांना कायद्याचं ज्ञान नाही, जागृती नाही. त्या तेलाच्या टाकीवरती जो गाडीच्या बसलाय व्यक्ती, तो जरी खाली, आता लहान मुले असतात, ते पडला तरी त्याच्या डोक्याला मार लागून त्याचा मृत्यू होऊ शकतो आणि ती केस त्याच माणसावर होते, हे तुम्हाला माहित नसतं. आपल्या हातून, पालकाच्या हातून सुद्धा बाळ पडलं आणि ते बाळाला कॅज्युअलिटी झाली, मयत झालं किंवा ऍक्सिडेंट झाला तर आम्ही केस दाखल करतो त्याच्या विरुद्ध. एकदम छोट्या छोट्या गोष्टी असतात. दुसरी असती फोर व्हीलर. फोर व्हीलर आला असल्यानंतर तुमच्याकडं कुठल्याही परिस्थितीत इन्शुरन्स पाहिजे. वेळ काही सांगून येत नाही. तुमच्या हातून ऍक्सिडेंट झाला, एखादा लहान मुलगा मयत झाला, 10-10, 20-20, 30-30 लाखाचं कॉम्पेन्सेशन तुम्हाला कोर्टात भरावं लागू शकतं जर इन्शुरन्स नसेल तर. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. तुम्ही बँकेत सुद्धा पैसे ठेवल्यानंतर आता अलीकडं वयस्कर माणसांना टार्गेट केलं जातं. कसं की तो एटीएम सेंटरला जातात, त्यांना कोणतरी मदत करायला भेटतो की तुम्हाला पैसे निघत नाहीत, पैसे काढून देतो. त्या हात चालाकी करून तो दुसरे एटीएम कार्ड आपलं लावतो. मग ते काका बँकचा काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तुमचे पैसे काही निघत नाही. ते काका युटर्न घेतात, घराकडे जातात. काही वेळा त्याला घरा येईपर्यंत त्यांच्या खात्यातनं पैसे गेलेले असतात, कारण कार्ड बदली झालेलं असतं. कारण त्या दरम्यान त्यानं पाठीमागं उभं राहून काकांचा तो एटीएमचा पिन बघितलेला असतो. तर आपल्या एटीएम कार्डचे पिन, मोबाईलचा पासवर्ड, बँकेचे डिटेल्स कोणाशी शेअर करायचं नाही. आता तुमच्या सोसायटीमध्ये काय झाली घटना मला माहिती नाही, मात्र प्रत्येक माणसाला इथं माहिती आहे की सायबर क्राईमची किती वाईट परिस्थिती आहे. तुमच्यापैकी सायबर क्राईमचे शिकार कोण झाले का? कोणा न लाजता तुम्ही सांगितलं पाहिजे मी फसलोय, न लाजता सांगितलं पाहिजे, तर त्याला पुढे शिकू शकतोय तो. समजलं. तर प्रत्येकाला आज तुमच्यापैकी जर इथे 50 लोक असतील तर तुमच्यापैकी मी खात्रीनं सांगू शकतो की किमान 30 लोकांना फ्रॉड कॉल येत असतील. फ्रॉड कॉल, स्पॅम कॉल आपण स्पॅम मध्ये ठेवतो, काही कंपन्या ठेवतात. ते तुम्हाला म्हणणार की तुम्हाला एक लिंक पाठवली, तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झालंय, तुमचे वीज बिल भरायचं आहे, तुम्हाला पार्ट टाइम जॉब पाहिजे का, अशा बऱ्याच गोष्टी राहतात. तर सायबर क्राईमचे आम्ही पोस्टर छापलेले आहेत ठाणे पोलीस आयुक्तालयातून. तर आमच्याकडे आपल्या हद्दीमध्ये आता तुम्हाला पटणार नाही की घरातनं चोरी गेल्यानंतर माणसाचे पैसे किती चोरीला जाऊ शकतात, 1 लाख 2 लाख, बरोबर आहे. परंतु या सायबर क्राईम एवढा वाढलेला आहे. आता तुम्ही हे माझ्यावरती, मला इथं खात्रीने सांगतो की मी जी आकडा सांगणार त्याच्यावरती तुमचा विश्वासच बसणार नाही. आमच्या एका पोलीस स्टेशनच्या हद्दीतून सायबर क्राईम द्वारे 2024 सालात 25 कोटी रुपये बाहेर गेले. मी हे कॅमेरा चालू आहे आणि मी कॅमेरा समोर बोलतोय, समजलं, म्हणजे खोटं नाही. इतके लोक शिकार होत आहेत वेगवेगळ्या प्रकारे आणि हा रिपोर्टेड क्राईम आहे.
रिपोर्टेड क्राईम म्हणजे पोलीस स्टेशनला नोंद झालेला. पोलीस स्टेशनला लाजून, लाजे खातर, घाबरून पोलीस स्टेशनला आलेलंच नाही, तिथेच नमस्कार केलाय, नको पोलीस स्टेशनला जायला, माझी बदनामी होईल, असे पण काही महाभाग आहेत की त्यामुळे ते आकडा वेगळाच असणार आहे, म्हणजे तो वाढीव असणार आहे. तर आपल्याला